हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, आज आपण एका ब्लॅक कलरच्या कपड्यापासून खूप सुंदरशी बॅग तयार करणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये मी फॉर्म सीट वापरलेला आहे, म्हणजे ब्लाऊज पीस, फॉर्म सीट आणि नॉन वन अटॅच केलेलं आहे. त्याचं जे मेजरमेंट आहे 8 बाय 20 इंच, म्हणजे 20 बाय 8 इंच असं याचं मेजरमेंट आहे. तर बघा, आपल्याला फक्त असा एक पीस लागणार आहे. तर चला तर सुरू करूया. बघा, इथे जी वरची जी साईड आहे तिथून आपल्याला 2.5 इंच मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही 2.5 इंच सुद्धा मार्किंग घेऊ शकतात किंवा 2 इंच सुद्धा मार्किंग घेऊ शकतात. तर मी 2.5 इंच मार्किंग घेतलेले आहे. आता ही जी मार्किंग आपण केलेली होती त्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, कट केल्यानंतर बघा, माझ्याकडे एक चेन होती, मी चेन अटॅच करते. चेन मी 9 इंचाची घेतलेली आहे आणि ही चेन आहे 5 नंबरची सिंपल चेन आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. तर मी चेन उलटी ठेवली आहे. उलटी ठेवल्यानंतर इथे मी शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर याला आपण पलटी करून टॉप टिच देऊन टाकूया. हे बघा, अशा पद्धतीने टॉप टिच मी दिलेलं आहे. तर बघा, आपलं टॉप टिच झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, माझ्याकडे अशी ना लेस होती. तुम्ही कोणतीही लेस वापरू शकतात. तर माझ्याकडे अशी व्हाईट कलरची लेस होती. मी आता ही लेस इथे अटॅच करणार आहे. त्या जागी तुम्ही घरातली जी साडीची लेस असेल ती सुद्धा वापरू शकतात. कोणतीही लेस तुम्ही वापरू शकतात. तर मी सफेद रंगाची ही लेस वापरलेली आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, या ठिकाणी दुसराही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने दुसराही पार्ट मी जोडलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याला टॉप टिच करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने टॉप टिच झाल्यानंतर या ठिकाणी आपण रनर ॲड करून घेऊया. तर बघा, माझ्याकडे हे 5 नंबरचं रनर आहे, ते मी ॲड करते. चेन ॲड करून घेते. त्याच्यानंतर बघा, ॲड केल्यानंतर आपल्याला इथे एक कापड जोडायचं आहे. तर त्याचं आपण थोडंसं मध्य काढून घेऊया. बघा, तुमच्याकडे कापड नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगसुद्धा वापरू शकतात किंवा नॉन वन सुद्धा वापरलं चालेल. तर माझ्याकडे ना खूप प्रमाणात शॉपिंग बॅग पडलेले आहे. तर मी आता त्याचाच वापर करत आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला ती शॉपिंग बॅग जोडून घ्यायची आहे. बघा, ही खूप पातळ शॉपिंग बॅग होती आणि ही शॉपिंग बॅग मी जे आपण कापड आहे याला जोडून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने. आणि जिथे आपण मार्किंग केलेली आहे तेवढंच ठिकाणी इथे शिलाई मारायची आहे. तर मी थोडीशी पिन जोडून घेतली, म्हणजे आपलं हे कापड निसटणार नाही. आणि बघा, आपण चारही बाजूने सेम पद्धतीने पूर्ण याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, तुम्ही शॉपिंग बॅग वापरू शकतात किंवा एखादा कपडा असेल तुमच्याकडे कपडा वापरू शकतात किंवा नॉन वन सुद्धा वापरलं चालेल. माझ्याकडे भरपूर शॉपिंग बॅग आहे, तर मी त्याच शॉपिंग बॅग वापरत आहे. तर बघा, हे आपल्याला पूर्ण जे एक्स्ट्राचं होतं ते मी कट करून घेते सगळीकडे. तर बघा, आपला हा कप्पा तयार झालेला आहे, म्हणजे एक पॉकेट आहे आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा, वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी 1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. बघा, या ठिकाणी 1 इंचाची मी मार्किंग केलेली आहे. सेम दुसऱ्याही साईडने सेम अशाच पद्धतीने 1 इंचाची मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे. बघा, मार्किंग झाल्यानंतर आपल्याला असा एक बेल्ट घ्यायचा आहे. बघा, तुम्ही रेडीमेड बेल्टसुद्धा वापरू शकतात किंवा कापडाचं उरलं असेल कापड तर त्याचासुद्धा तुम्ही बेल्ट तयार करू शकतात. तर मी रेडीमेड बेल्ट वापरलेला आहे 50 इंच. बघा, या ठिकाणी जी आपण मार्किंग केलेली होती त्या ठिकाणी आपला हा बेल्ट ठेवायचा आहे आणि या ठिकाणी डबल शिलाई मारायची आहे. तर बघा, मी या ठिकाणी डबल शिलाई करून घेतलेली आहे. दोन्हीही बेल्ट सेम पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. तर बघा, या ठिकाणी मार्किंग ठेवलेली आहे आणि या ठिकाणी परत आपण ही बेल्ट जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. मी डबल शिलाई मारलेली आहे. तर बघा, आपला बेल्ट जोडून झालेला आहे.
आता बघा या ठिकाणी आपण चेन अटॅच करायची आहे. तर मी ही चेन वापरलेली आहे व्हाईट कलरची. ते कसं ब्लॅकला आणि व्हाईट हे कॉम्बिनेशन जबर असतं म्हणून मी ब्लॅक आणि व्हाईटच कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर बघा या ठिकाणी आपण ही चेन जोडून घेतलेली आहे. नंतर त्याला पलटी मारून घ्यायचं आहे आणि टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. बघा इथे बघून घ्या, मी बेल्ट इकडे घेतलेला आहे या साईडला, मग इथे आपण टॉप स्टिच केलेलं आहे. सेम अशाच पद्धतीने दुसऱ्याही साईडला सेम असंच जोडायचं आहे. तर बघा ही चेन आपण इथून काढून घेऊया आणि दुसऱ्या साईडला आपल्याला इथे चेन जोडायची आहे. बघा अशी उलटी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सरळ अशी शिलाई मारायची आहे. बघा शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर आपण याला पलटी मारून घेऊया आणि टॉप स्टिच करून घेऊया. बघा बेल्ट आपला समोर झालेला आहे आणि असं टॉप स्टिच करून घेऊया. टॉप स्टिच झाल्यानंतर दोन्हीही जे आपण लेस चेन जोडलेली होती ते चेन अशी समोरासमोर घ्यायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याला रनर ॲड करायचं आहे. तर बघा आपलं रनर ॲड झालेलं आहे. आता आपण याला उलटं करून घेऊया. ही सरळ बाजू आहे, आता आपण याला उलटं करून घेऊया. बघा इथे आपण हे उलटं करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आता काय करायचं आहे की याची कॉर्नर नीट पकडायची आहे आणि कॉर्नर व्यवस्थित पकडून दोन्हीही साईडने डबल शिलाई मारायची आहे. बघा या ठिकाणी मी शिलाई मारून घेते आहे डबल. तर बघा या ठिकाणी आपली डबल शिलाई झालेली आहे. तर परत दुसरी ही बघा, हे हँडल जे आहे ते मध्ये पूर्ण असे ढकलायचे आहे. नंतर दोन्हीही कॉर्नर असे पकडून घ्यायचे आहे व्यवस्थितपणे आणि या ठिकाणी अशी शिलाई मारायची आहे. तर बघा अशी डबल टिबल शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी दोन्हीही जे शिलाई आपण मारलेली होती तर धागे लिंगू नये म्हणून तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता. तर मी दोन्ही याची पायपिंग करून घेत आहे. पायपिंग झाल्यानंतर बघा याचं फायनल लुक तुम्हाला दाखवते. तर कसं दिसत आहे काय आहे ते तुम्ही बघू शकतात. बघा खूप एक वेस्ट जो कपडा आहे त्याच्यापासून खूप सुंदर अशी तुम्ही बॅग तयार करू शकता तुमच्या मुलींसाठी या तुमच्या स्वतःसाठी. बघा आपण ज्या वस्तू तयार करतो त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. तर मी ही बॅग बनवलेली आहे. याच्यामध्ये बघा काहीच नाही जास्त वापरलं, फक्त 10-20 रुपयाचं याच्यामध्ये मटेरियल मी वापरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात की खूप सुंदर अशी ही सिंगल बॅग तयार झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. बघा तुमच्याकडे बॅग मटेरियलचं सामान नसेल तर माझ्याकडे बॅग मटेरियलचं सामान आहे, मी विकते. कोणाला घ्यायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला नक्की मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला असतो. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.